एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप प्रामाणिक होता, पण अनेक वर्षे त्याच्या आयुष्यात संकटेच संकटे होती. शेतीत नुकसान, घरात आजारपण आणि कर्जाचा डोंगर. एके दिवशी निराश होऊन तो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामींच्या चरणी बसून तो रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावरच इतकी संकट का? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. काही वेळाने म्हणाले, घाबरू नकोस, श्रद्धा ठेव, वेळ बदलते, नाम सोडू नकोस. शेतकऱ्याला वाटलं एवढंच, पण त्याने स्वामींचा शब्द मनात ठेवला. तो रोज सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू लागला. त्याचबरोबर मेहनतही करत राहिला. काही महिन्यांनी पाऊस चांगला झाला. त्याची शेती बहरली. हळूहळू कर्ज फेडलं गेलं. घरात आनंद परत आला. एके दिवशी तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. तेव्हा त्याला जाणवलं की चमत्कार म्हणजे अचानक धन मिळणं नव्हे, तर संकटातही धैर्य, योग्य दिशा आणि मेहनत करण्याची शक्ती मिळणं हीच स्वामींची खरी कृपा आहे. काळ पुढे सरकत गेला. शेतकरी आता फक्त स्वतःसाठीच नाही, तर गावातील इतर गरजू लोकांनाही मदत करू लागला. कोणी संकटात असेल तर तो एकच गोष्ट सांगायचा, संकट आलं की घाबरू नका, श्रद्धा आणि मेहनत कधीच वाया जात नाही, श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. एकदा गावात भीषण दुष्काळ पडला. अनेक शेतकरी खचून गेले. तेव्हा त्या शेतकऱ्याने सर्वांना एकत्र बोलावलं. त्याने आपल्या अनुभवातून स्वामी समर्थांचा संदेश सांगितला आणि सर्वांना धीर दिला. गावकरीही रोज काही वेळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू लागले. त्याचबरोबर त्यांनी एकमेकांना मदत करत नव्या जोमाने शेतीची तयारी केली. लवकरच परिस्थिती बदलू लागली. पाऊसही आला, शेतीही बहरली आणि गावात पुन्हा आनंदाचे दिवस परतले. त्या दिवसापासून त्या गावात एक परंपरा सुरू झाली. प्रत्येक गुरुवारी गावकरी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागले. त्यांच्या मनात एकच विश्वास दृढ झाला, श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म यांच्या मार्गावर चालणाऱ्याला श्री स्वामी समर्थ कधीच एकटे सोडत नाहीत. तात्पर्य: चमत्कार म्हणजे नियम मोडून घडणारी घटना नव्हे, तर अडचणीच्या काळात मनाला धैर्य, योग्य विचार, योग्य कृतीची प्रेरणा आणि संकटांवर मात करण्याची शक्ती मिळणे हीच ईश्वर कृपा आहे. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा. योग्य वेळ आल्यावर जीवनात परिवर्तन नक्की घडते. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. एका गावात माधव नावाचा एक शेतकरी राहत होता. तो अत्यंत कष्टाळू आणि स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. प्रत्येक दिवसाची सुरुवात तो श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने करायचा. एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आशा सोडली. काहींनी शेती विकली, तर काहींनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. माधव मात्र खचला नाही. तो रोज आपल्या शेतात जाऊन मातीची मशागत करत राहिला. लोक त्याची थट्टा करत म्हणायचे, पाऊस नाही, मग ही मेहनत कशासाठी? माधव हसून एवढंच म्हणायचा, मेहनत करणं माझं कर्तव्य आहे, फळ देणं स्वामींच्या हातात आहे. काही आठवड्यांनी अचानक वातावरण बदललं. मुसळधार पाऊस सुरू झाला. इतरांची शेतं तयार नसल्यामुळे त्यांना लगेच पेरणी करता आली नाही. पण माधवने आधीच शेत तयार ठेवलं होतं. त्याने वेळेवर पेरणी केली. त्या वर्षी त्याच्या शेतात भरघोस पीक आलं. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्याकडे यशाचं रहस्य विचारलं. माधव म्हणाला, मी चमत्काराची वाट पाहिली नाही, स्वामींवर विश्वास ठेवला आणि माझं कर्तव्य करत राहिलो. काही दिवसांनी त्याने आपल्या उत्पन्नातून गावात विहीर खोदून घेतली, जेणेकरून पुढच्या पिढीला पाण्याची अडचण येऊ नये. गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाणेही दिले. गावातील लोकांना तेव्हा समजलं की खरी भक्ती म्हणजे केवळ प्रार्थना नव्हे, तर इतरांच्या दुःखात सहभागी होणं आणि सतत चांगली कर्म करणं होय. त्या दिवसापासून गावात प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण, अन्नदान आणि श्रमदान करण्याची परंपरा सुरू झाली. सर्वांच्या मनात एकच भावना दृढ झाली, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या संगतीत श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव असते. तात्पर्य:
संकट कितीही मोठं असलं तरी संयम सोडू नये. ईश्वरावर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला योग्य वेळ आल्यावर यश नक्कीच मिळते. श्री स्वामी समर्थम. धन्यवाद.